नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे सोर्स ऑफ क्वेश्चन्स. हा व्हिडिओ आत्ता बनवण्याचं कारण म्हणजे काय, बहुतांश विद्यार्थ्यांना काय वाटतं की जेई मेन्स लेवलचेच क्वेश्चन्स यावर्षी पण रिपीट होणार आहेत का, असं मुळीच नाही आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की तुम्हाला या 15 दिवसांमध्ये एक रोडमॅप किंवा एक आयडिया यावी की हेच क्वेश्चन्स रिपीट होणार आहेत. आणि भलेही तुमचं आधी प्रिपरेशन कितीही झालं असावे, आता या 15 दिवसामध्ये जे सोर्स ऑफ क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे ते जरी परफेक्ट केले तर डेफिनेटली 95% तुमचं पक्क होतं. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला एक सांगतो की आता विचार करा, आता गेल्या वर्षी जी एक्झाम होती ती 12 शिफ्ट्समध्ये झाली होती आणि 12 शिफ्ट्सला 12 वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन पेपर आले होते. प्रत्येक शिफ्टचा पेपर रिपीट होतो का? नाही. काही शिफ्टचे पेपर म्हणजे काही शिफ्टमध्ये काही क्वेश्चन जे असतात ते रिपीट होतात. उदाहरणार्थ 2 मे पासून आपली एक्झाम चालू होणार आहे, त्यानंतर 17 मेला एंडिंग दिवस आहे, म्हणजे 17 मेपर्यंत आपली एक्झाम चालणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी 2 मेची फर्स्ट शिफ्ट असेल त्या विद्यार्थ्यांचे सगळेच क्वेश्चन्स काही रिपीट होणार आहेत का? असं नाही आहे. काही क्वेश्चन्स हे रिपीट होऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 17 मेला असते त्या विद्यार्थ्यांना एक आयडिया येऊन जाते की 2 मेच्या विद्यार्थ्यांच्या शिफ्टला मोस्टली कोणत्या कन्सेप्ट्सवरती क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ते त्यानुसार प्रिपेअर करू शकतात. त्यामुळे ज्यावेळी शिफ्ट संपते त्यानंतर आम्ही सुद्धा ॲनालिसिस व्हिडिओ बनवतो की कोणत्या चॅप्टरमधून जास्त हाय वेटेजचे क्वेश्चन्स विचारले जातात, कोणते चॅप्टर्स ते सतत विचारतायत, क्वेश्चनची लेवल काय आहे, त्यावरती मी सुद्धा त्यावेळी व्हिडिओ बनवेलच. परंतु आता मी जे सांगणार आहे हे फक्त तुम्हाला 15 दिवस पुढचे फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटला नक्की हेल्प होईल. आता येतो या सोर्सेस कोणते असणार आहेत. पहिलं म्हणजे काय तर डिफिकल्टी लेवल जर सांगायची झाली तर प्रत्येक शिफ्टला पेपरचे डिफिकल्टी लेवल जनरल ट्रेंड सांगतो गेल्या 3 वर्षाचा. पहिले 2 दिवस असतात ते जनरली इझी टू मॉडरेट शिफ्ट असते, नंतर काही दिवस मॉडरेट लेवलची एक्झाम होते आणि एंडिंगचे काही 2-3 दिवस असतात ना ते थोडी मॉडरेट टू डिफिकल्ट होतं. त्यामुळे भलेही पेपर तुमचा डिफिकल्ट आला असेल किंवा स्कोर जरी कमी असला तरी एक ऑपॉर्च्युनिटी असते की कमीत कमी स्कोरवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळतं. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे डिफिकल्ट पेपर येतोय किंवा इझी येतोय याच्याशी डझंट मॅटर. तुम्हाला तुमचं काय करायचं, प्रिपरेशन तुम्हाला बेस्ट लेवल ठेवायचे आहे. आणि म्हणूनच आतापासून ज्यावेळी तुम्ही टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट अटेम्प्ट करताय, पेपर कोणत्याही लेवलचा येऊ दे, डिफिकल्ट, इझी किंवा मॉडरेट, तुम्हाला तिन्ही प्रकारच्या पेपरचा सराव आतापासून झाला पाहिजे. आता तो पहिला सोर्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे तुमचे PYQs. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो असतो की PYQs परफेक्ट करा. PYQs इतर कोणत्याही MCQs पेक्षा PYQsला जास्त वेटेज आहे. याचं कारण म्हणजे काय, आता PYQs ॲज इट इज रिपीट होतात का? मुळीच नाही. काही PYQs आहेत ते एक्झाममध्ये ॲज इट इज रिपीट होणार आहेत. परंतु PYQs ॲज इट इज जरी रिपीट होत नसले असले तरी PYQच्या कन्सेप्ट जे असणार आहे किंवा थिअरी जी असणार आहे तीच राहणार आहे. उदाहरणार्थ एखादा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमधला एखादी कन्सेप्ट असेल, त्याच्यावरती गेल्या वर्षी क्वेश्चन आला असेल, मग यावर्षी सुद्धा चान्सेस आहेत त्याच कन्सेप्टवरती क्वेश्चन्स आहे. भले क्वेश्चनचा प्रकार वेगळा असेल कारण का एका कन्सेप्टवरती ते वेगवेगळ्या प्रकारे 4 ते 5 प्रकारे क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, गेल्या वर्षी कपॅसिटरवरती क्वेश्चन्स आला आहे ना, यावर्षी ती कन्सेप्ट जी आहे ती परफेक्ट करणं गरजेचीच आहे. कारण का चान्सेस आहेत की तुमच्या शिफ्टला सुद्धा त्यावरती क्वेश्चन्स येईल. त्यामुळे पहिला सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहे PYQs. आता PYQs राहिलेले 15 दिवस, तुमचे PYQs भलेही सॉल्व्ह झालेले असतील आधी. आता काय करायचं आहे, पुढच्या 15 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे PYQs सॉल्व्ह करणं राहिलं असेल त्यांनी PYQs सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. गेल्या 2-3 वर्षाचे PYQs जे आहेत ते ॲटलिस्ट परफेक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सॉल्व्ह केले त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सॉल्व्ह केलेले PYQs पुन्हा रिवाईज करा. खूप गरजेचं आहे. कारण का पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहे तुमचे PYQs ॲज इट इज जर रिपीट होत नसले तरी त्याचे जे कन्सेप्ट असतात किंवा जे थेअरी पार्ट असतो तो सतत रिपीट होत असतो. आता PYQसाठी मी सांगितले दिनेश सरांचं जे ब्रह्मास्त्र बुक आहे ते बेस्ट आहे. मग त्याचसोबत स्कोर बुस्टर जे आहे ते सुद्धा बेस्ट आहे. ही दोन्ही बुक्स तुम्ही रेफर करू शकता. आता दुसरा येतो की सब्जेक्ट वाईज स्कोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहे. म्हणजेच काय तर फिजिक्समध्ये मोस्टली न्यूमरिकल्स जे क्वेश्चन्स विचारले जातात ना, एकतर PYQs असतात. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला फिजिक्स हे थोडं मॉडरेट लेवलचं येऊ शकतं कारण का डायरेक्टली ते विचारत नाहीत. त्यामुळे आता फिजिक्ससाठी इतकंच करायचं आहे, जे क्वेश्चन्स विचारले जातात थोडे मॉडरेट लेवलचे असू शकतात. त्यामुळे गेल्या 2 वर्षाचे PYQs जे आहेत ना 2022 आणि 2023 हे तुम्हाला परफेक्ट करायचं. हे झाले फिजिक्ससाठी. केमिस्ट्रीसाठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय असतो, मोस्टली ते टेक्स्टबुकमधूनच विचारतात. फक्त होतं असं की जास्त डीप थेअरीमध्ये ते जात नाहीत, म्हणजे एकदम इझी लेवलचेच क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहे तुमचं टेक्स्टबुक फॉलो करायचं आहे. प्लस जेवढे काही न्यूमरिक PYQs MCQs तुम्हाला केमिस्ट्रीचे भेटतील सगळेच्या सगळे सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. जेणेकरून काय होईल, केमिस्ट्रीमध्ये 40+ स्कोर करणं खूप इझी आहे. त्यामुळे भलेही तुमचं फिजिक्समध्ये थोडा स्कोर
कमी आला चालून जाऊ शकतं, कारण का तो स्कोर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कव्हरअप करू शकता. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक प्लस जेवढे न्यू MCQs विथ PYQs भेटतील ते सगळे सॉल्व करायचं. आता मॅथ्ससाठी सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहे. मॅथ्ससाठी म्हटलं ना तर सगळ्यात महत्त्वाचे आहे तुमची प्रॅक्टिस. का सांगतो मी, मॅथ्समध्ये तुम्ही भलेही कितीही MCQs सॉल्व करा, जेवढी तुमची प्रॅक्टिस असेल ना तेवढं तुम्हाला इझी पेपर जाण्याची शक्यता असते. आणि JEE मेन्स लेवलचे जे पेपर क्वेश्चन्स येतात ना मोस्टली ते हाताच्या बोटांवरती मोजण्या इतकेच असतात, त्या पलीकडे त्यांची काहीही रेंज नसते. त्यामुळे आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, तर जे क्वेश्चन्स इझी आहेत, मॉडरेट आहेत, त्यांना आपण पहिल्यांदा टार्गेट करायचं शिकायचं. मॅथ्स थोडं लेंदी येतं, त्यामुळे आतापासून ते प्रॅक्टिस ठेवा. हे होतं सेकंड म्हणजे काय, सब्जेक्ट वाईज सोर्स ऑफ क्वेश्चन्स. आता थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहेत तुमचे लास्ट इयर पेपर. गेल्या वर्षी 12 शिफ्टमध्ये आपली एक्झाम झाली होती, सकाळी 9 ते 12, दुपारी 2 ते 5. त्यामुळे ते 12 शिफ्टचे 12 पेपर्स जे आहेत ना ते तुम्हाला परफेक्टली सगळे सॉल्व करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही डिटेलमध्ये त्याचा ॲनालिसिस केलं पाहिजेत. भलेही स्कोर तुमचा मॉक टेस्टमध्ये कमी येऊ देत, परंतु प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला रिवाईज झाला पाहिजेत. हे होतात थर्ड ऑफ क्वेश्चन्स. आणि विशेष म्हणजे सांगतो, जे 15 दिवस आहेत या 15 दिवसांमध्ये जास्तीत जास्त टेस्ट सिरीज किंवा मॉक टेस्ट द्या, जरूर द्या, कारण का ते खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच गेल्या वर्षीचे 12 शिफ्टचे 12 पेपर्स हे सुद्धा आम्ही आमच्या मॉक टेस्ट सिरीजमध्ये इन्क्लूड केले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते इतरत्र कुठेही फाइंड करायची गरज नाही आहे. आम्ही जे फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही कंडक्ट करतोय, त्यामध्ये गेल्या वर्षीचे 12 पेपर्स जे आहेत ते इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे ना, नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन जॉईन करा, कारण का एक तर बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय विथ पर्सनल मेंटरशिप. आणि विशेष म्हणजे 20% डिस्काउंट पुढच्या 2 दिवसांसाठी आम्ही कंडक्ट करतोय. का, कारण का जास्तीत जास्त विद्यार्थी मॉक टेस्टमध्ये एनरोल व्हावेत. आणि असं नाही की तुम्हाला एकदा मॉक टेस्टमध्ये एनरोल केल्यानंतर तुम्हाला पर्सनली गाईड केलं जातं तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या मेंटरशिप बोलू शकता. थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे काय, तुम्हाला CET एक्झामसारखे 150 क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतात. क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली 200 पैकी किती स्कोर आला आहे ते तुम्हाला कळतो. इन्स्टंटली कोणते क्वेश्चन चुकीचे आहेत, बरोबर आहेत, आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनसुद्धा मिळतं. त्यामुळे गेल्या वर्षीचे 12 पेपर्स, त्याचसोबत 2021 आणि 22चे PYQs जे हाय वेटेज आहेत, जे सतत रिपीट होऊ शकतात, असे सगळे PYQs आम्ही मॉक टेस्टमध्ये एनरोल केलेत. PICTचे स्टुडंट आम्ही ज्यांनी 99+ स्कोर केले, अशा विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट डिझाईन केलेले आहेत, जेणेकरून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात आणि तुमचे मेंटरशिपद्वारे तुम्हाला जे काही डाऊट्स असतील, तुमच्या काही क्वेरीज असतील त्या कव्हर करण्यात आम्ही तुम्हाला मदत करतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं ना, नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप द्यायची जबाबदारी आमची असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला एकतर खरंच हेल्पफुल झाला असेल. तुम्हाला कोणत्याही नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. काही डाऊट असेल ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.